तर गुड आफ्टरनून मित्रांनो. तर जसं बोललो की आपण काल मी ओलाला पडलेले गुरुवारी कराल की नाही, मी इंटरसिटी मारणार होतो आज पण नाही विचार चेंज केला, कारण भाऊ रात्री कामाला गेला तर त्याची काही सुद्धा अर्निंग झाली नाही. जेवढी म्हणजे जर CNG फिल केला तर विचार करा 500 रुपये एवढी काय निघली असेल. पूर्ण टोटल तो 12 तास काम केलं त्यांनी तरीसुद्धा. तर म्हटलं खरंच मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो की मित्राला पण बोललो की कसं चालू आहे का बिझनेस एकदम स्लो चालू आहे. आता हे मार्च एंडिंगमुळं आहे का कशामुळे आपल्याला काय माहीत नाही. तर आज पण मी सकाळचं लोकल करणार आहे. तर बघूया काय रेट भेटतो काय रोड. आणि रेट खरं सांगतो खूप उतरवलेत खूप, म्हणजे 12-13 रुपयांनी पकडा रेट भेटतात ते. जे लास्ट मी गेल्या वर्षी गाडी स्टार्ट केलेली 1 मार्चपासून चालवायला, त्या टायमिंगला पण हा सेमच रेट होता 10 ते 12 रुपयाचा. तर आता बघूया काय होते. आज काढूया, आता गाडी काढतो मी 12 वाजता. तर बघूया पहिले कुठं लागते काय वगैरे. बाकी तर मी इंटरसिटी वगैरे नाही मारणार, लोकलच मारणार आहे. तर बघू काय होतंय. आता हे बघा, हे 20 किलोमीटरचे 277 रुपये भेटते. सिटीमध्ये ड्रॉप करायचं आहे. पिकअप 13 मिनिटावर आहे, मग जाऊ द्या. कसबा पेठ बघूया कुठली तरी चांगली ट्रिप. तर पहिली ट्रिप लागली तिथं हिंजवाडीच्या वरची कुठली गोठावडे काहीतरी आहे. 300 किती रुपयांनी आहे, मला 40 मिनिटं दाखवले. मी एक्सेप्ट केली आहे. ओलावरनं पडली आहे. बाकी उबरला याच्या 180 185 बाकी 200 अशा छोटे ट्रिप पडत होत्या. आता तर मला तर वाटतं जर कोणाला अर्निंग करायची आहे ना तर हेच आहे की तुम्ही तुमचं 12 तास द्या आणि कंटिन्यू जे कोणत्या राईड येतात ज्या कोणत्या रेट येतात त्यातनं घ्या आणि पटापट कंप्लीट करा. हाच एक लास्ट ऑप्शन आहे की तुमचं या म्हणजे बेकार टाईममध्ये अर्निंग तरी होईल कमीत कमी. आता एक प्रिऑरिटीची आली आहे, 10 किलोमीटरचे 200 रुपये भेटत आहे. पण आता मी एक्सेप्ट केली एक, त्यामुळं उबरकडनं ऑफलाईन जातो. ओलाची ड्रॉप करूया 340 कितीतरी आहे. त्यानंतर मग पुढनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. 395 झालंय आपलं. 395 कारण हे आउटसाईड होतं बघा, त्यांनी 500 रुपये दिलेत आपल्याला. तर कधी कधी असे चांगले कस्टमर पण भेटतात. तर चला दिवसभर काय नव्हतं तरी 500 रुपयाची जरी अर्निंग झाली आहे. आणि खूप आता बघू इथं बाहेर निघूया. बाहेर निघायला पण पूर्ण कच्चा रस्ता आहे. ट्रिप इथं तर ट्रिप लगेच पडणार नाही, थोडंफार आपल्याला 1-2 किलोमीटर जावंच लागणार आहे बाहेर. त्यानंतर ट्रिपचं काहीतरी होईल. तर जाऊया बाहेर, अगोदर तुम्हाला रस्ता दाखवतो. आता ही ट्रिप तर ड्रॉप केली. आता इथं हा आउटसाईड उबरवरून पडतात आहे, पण पिकअप खूप लांबचा आहे म्हणून मी एक्सेप्ट नाही करत आहे. वाट बघतो आता कुठेतरी चांगली राईडची लागायची वगैरे. आता तर 500 रुपये निघाले, इथं कम से कम 700-800 लागली तर बरे 1200-1300 रुपये तरी होऊन जातील. बघू आता काय होते. ट्रिप लागण्यावर आउटसाईड आलं म्हणजे जास्त आउटसाईड हे, त्यामुळं 500 रुपये तरी भेटलेत आपल्याला. त्यांनी स्वतःहून दिले 300 काय 400 रुपये बिल झालं, त्यांनी 500 दिलेत. तर आता इथं अजून एक 500ची राईड लागली, 100चं तासभर लागलं, 140 आलेत. बघू आता किती वेळ लागतो इथं राईड लागायला. राईड लागते फक्त पिकअप लांबचे दाखवत आहे. तर पिकअप करून म्हटलं. आणि रेट पण आता ही बघा 8 किलोमीटरला पिकअप आहे, 19 किलोमीटरला ड्रॉप आहे दगडूशेठचा. ठीक आहे, आणि 292 रुपये दाखवते. तर बोला काय परवडतं कोणाला. 19 + 9 म्हणजे 8 आणि 9 म्हटलं 30 किलोमीटरला आहे. पर किलोमीटर 10 रुपयांनी रेट देतात. 10 रुपये आधी तरी बरं होतं, 15, 16, 17, 18 रुपयांनी भेटत होतं. आता जर इतका रेट म्हणजे कमी केला मला हे समजत आहे काय. आता दुपारचं तर रेटच नाही बोलायचं. उबरचं म्हणजे उबरवर ट्रिप पडत आहे आता आजकाल. आता हे का असं होतंय कोणाला, सगळे वैतागलेले सगळे. असं नाही की मला एकट्याला राईड नाही आहे, खूप ड्रायव्हर आहेत, खूप जण आहेत त्यांना म्हणजे आता समजत असेल की अगोदर किती राईड होते आणि आता काय झाल्यात. का ते झालंय सगळ्यांनाच माहिती. आता बघू कधी सुधारते. आता काही दिवस तरी हे प्रॉब्लेम झेलावे लागतील आपल्याला. मेन गोष्ट काय झाली ना, सगळ्यांना हा प्रॉब्लेम आला आहे, पण हा प्रॉब्लेम सगळ्यांना मंथ एंडपर्यंत आला. त्यात पण एक तर फेब्रुवारी महिन्यात, आणि फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा आहे. त्यामध्ये कसं एक तर आधी महिन्याचे 3 दिवस अजून कमी, परत 1 तारीख, मग सगळ्यांचे EMI XYZ सगळं येतं, रूम रेंट लाईट बिल सगळं येतं. तर प्रेशर सगळ्यांना खूप पडतो. आणि त्यात इन्कम होत आहे. जे अर्टिगावाले वगैरे आहेत जे महिन्याला दिवसाला 5 ते 5.5 हजार कमवत होते, ते आता 2-2.5 वर आलेत.
तर हेच काही जरा प्रॉब्लेम आहेत. आता बघू काय होतंय. तर हे पुणे रेल्वे स्टेशनचं आहे. एक्सेप्ट करूया. 27 किलोमीटरची राईड आहे. 394 दाखवते मला. 394 पिकअप फक्त जवळ आहे म्हणून घेतलं 6 मिनटं. हो 27 किलोमीटरचं जर आपण ओनली मीटरनी बघितलं किती होतं ते बघूया. कस्टमरला बोलूया. आता 397 दाखवलं, त्यांना बोलूया 600 रुपये तरी बोलूया. रेडी झालं तर ठीक आहे, नाहीतर मग काय बोलू शकत नाही. त्यांचाच फोन आलाय. हॅलो. हां हॅलो. हां ते बुक केलं तुम्ही, ते तुम्हाला फोन लावत होतो. नाही मी त्यासाठी फोन केला सर. तुमचे टोटल 600 रुपये होतील, चालेल का? 600. हां ठीक आहे कॅन्सल बघा. 394 रुपये काय त्यांना परत प्रमोशन कोड काहीतरी आहे, 320 का किती दाखवते. आणि असं ओनली मीटर वेगळं 765 रुपये होतं ते. ठीक आहे. तर काय करायचं आता, काय बोलू पण नाही शकत कस्टमरला. मी 600 रुपये तरी बोललो. मी कस्टमर बोलतो नाही कॅन्सल करा. मग आता काय याच्या पुढे बोलणार. तर ठीक आहे मग कॅन्सल करा. आता बघा इथं कुठली दुसरी राईड भेटते का. तर कस्टमरला पण माझ्या आउटसाईड येतं तर लवकर राईड भेटत नाही. तरी आता काय बघा, वेट करूया. कोण ना कोणतरी ओनली मीटर थोडाफार चांगल्या रेटमध्ये भेटा. आता केले कस्टमरने कॅन्सल, बरं झालं. बघू आता काय होतं. मी तर बोलतो आता जर रेटच देत नाही, 10 रुपयेनी रेट म्हणजे काय बोलायचं अशी. तर ही एक आहे बावदारला जायचं आहे. 5 किलोमीटर पिकअप आहे, 16 किलोमीटर आहे. बघू 5 किलोमीटरला जाईपर्यंत कस्टमर थांबणारच नाही. प्लस त्याला जर 15 किलोमीटरचं जर इथं दाखवतं 300 रुपये, 400 रुपये तरी बोललो तरी कस्टमर रेडी नाही होणार. बघूया आता अजून दुसरी राईड पण लागते. हॅलो. हाँ ट्रिप आ रही है मतलब तुमची. हाँ आपका ट्रिप आया है. आइए ना. नहीं मैं आ रहा हूँ. मैं 2 मिनट के इस पे हूँ, लेकिन आपका ये 600 रुपया होगा सर. 600. हाँ नहीं वो ओनली उससे नहीं जाएगा. ओनली मीटर से चालू है पूना में. ठीक है कैसे कीजिए. ठीक है कर दीजिए कैंसिल आप कीजिए ना. नहीं आप कीजिए, कोई दिक्कत नहीं. आपसे नहीं हो रहा है. ठीक है फिर रहने दीजिए. या माणसाने अगोदर गो प्रिऑरिटीमध्ये बुक केली. ठीक आहे. ती 424 रुपये काहीतरी झालेलं. ठीक आहे. त्यानंतर मग आता त्यांनी ती मी एक्सेप्ट झाली लगी 2 मिनिटात. ती त्यांनी कॅन्सल केली. कॅन्सल करून मग त्यांनी परत आता बुक केली. तर 375 रुपये काहीतरी झाले. पुणेची आहे, पुणे स्टेशनला काय जायचं वगैरे. तर काय करायचं बोला आता. इथं ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल काहीतरी आहे, इथं दाखवते 2 मिनिटाच्या अंतरावर होते. 600 बोललो तर नाही बोलतो. मग 25 किलोमीटर तर बोलूया त्याला. बाई समोर जाऊन बघूया. 500 रुपयामध्ये रेडी झाला तर ठीक आहे, नाही झाला तर मग कॅन्सल करूया. जाऊया नॉन AC जाऊया. AC बंद करतो. बघा काय बोलतो. जवळच आहे 2 मिनिटावर, त्यामुळे बघू काय होते. तो तर कॅन्सल करा बोलला आहे. तरी बघू, जर 500 रुपये बोलला तर ठीक आहे. 500 रुपये तरी जाऊया काय होते बघू. हो एक ओलावर आली ती 473, त्याचीच असेल माझ्या अंदाजे, पण मिस झाली. काय प्रॉब्लेम नाही. 473 म्हणजे ओलावर 500 रुपये दाखवते. त्याला विचारा 500 रुपयामध्ये चलोगे तर ठीक आहे. नसेल तर तो पण समोरच येतो वाटतं. मला विचारूया. 500 बोलला तर ठीक आहे, नाही तर मग कॅन्सल करू. काय करतो दुसरं. थांबला इथंच थांबलो. अरे यांचं सामान बघू. आपका इधर कितने लोग हैं? 500 का चलेगा. हाँ दिखा रहा कितना. अरे दिखा रहा लेकिन मीटर से चालू है, इसलिए मैं पूछ रहा हूँ. चलेगा ठीक है. अरे दिखा रहा है 400 रुपये देंगे. 400 में नहीं जाएगा. पैसे मारिए. ₹400 बोलते. स्टेशनला जायचं लगेच आहे तेवढं. विचारलं इथं बघूया कोणता कॅब बोलायला पण. अजून एक ट्रिप आली मोशी आहे. तासभर दाखवतो जायला. आणि बोलूया असं तर मीटरने गेलं तर 800 होतं ते, आणि 600 रुपये बोलूया. हॅलो. हां तुमची ट्रिप आली आहे सर. हॉटेलमध्ये
आले का नाही पुण्यात ओनली मीटरनी चालू आहे, माहिती आहे का तुम्हाला? अरे मीटरवर आता आपण प्राईम मधली बुक केल्यावर कसं आहे? प्राईम मधली आता ते माहित नाही. आता तुमचं जायला तर 700 रुपये होतील सर. हॅलो सर, आवाज तुमचा होल्डवर गेला का मोबाईल? हॅलो हा सर. काय म्हणत होतो की अहो सर, असं ओनली मीटरने गेला ना तुमचं 29 किलोमीटर आहे, तर 812 काय दाखवतंय, तर 700 रुपये होतील. चालेल का तुम्हाला? पण मग विदाऊट मीटरचे किती होतील मग? विदाउट मीटरचे विदाउट मीटर तुम्ही बोलताय तेच कॅल्क्युलेटर तुम्हाला कॅल्क्युलेट करूनच सांगितलं. विदाऊट एसी डायरेक्ट चालू. मी एसीनीच सांगितलं, विदाउट एसीचा इथं दाखवलं नाही. विदाउट एसी पकडा 600 रुपये. अरे भाऊ, मग आम्हाला कंपनीला बिल द्यायचं होतं आणि डिजिटल बिल पाहिजे. मग कसं करशील? मग आम्हाला प्रॉब्लेम तो नाही तुला पाहिजे. प्रश्न काय, मी तुला इथे 300 रुपये देईल आणि मला बिल करणे 600 रुपये आणि बिल भेटते 300 रुपये. तुम्हाला आता उबरचं बिल पाहिजे तर ते तर काय बोलू शकत आहे. बाकी असं PDF बिल. हां ठीक आहे ठीक आहे काय. आता हे कंपनी त्यांना बिल पाहिजे का, ते द्यायला तयार होते. मग एवढं बिल, आता बिल आपण कसं देणार हा एक विषय पडतो. आता इथं वाट बघूया ट्रिपची. पडतात आहे पण हेच की मीटर नाही जायचं म्हणून. बाकी यांना घेऊन गेलं ते 400 का किती यांना दाखवते. जाऊ दे, कॅन्सल केलं. आता बघू इथं बिल भेटते का. आता लय वेळ थांबलो ना तर मी जी राईड भेटेल ते घेऊन निघणार आहे बाहेर. का टाईम जातो मीटरने बघा. कस्टमर बायचान्स नाही तर कधी रेडिओ पाहिजे की असा टाईम जाणारच आहे. काय करणार इंटरसिटीच्या ह्याच्यानी पारवळची पात्याची. पौड पोलीस स्टेशन पासून कुठेतरी जायचंय. आता भाऊ कुठं जायचंय? OTP काय होती? 8856. शिवाजी ट्रिप ड्रॉप केली 600 भेटले आपल्याला. आता इथून बघूया बाकीचे लोकल वगैरे ऑन करूया. कुठली ट्रिप भेटते काय बघूया. आता ओव्हरऑल आता हे 600 8 1100 रुपये आपली अर्निंग झाली आत्तापर्यंत. 230 ओलावर तरी कधी कधी त्याला ठीक आहे पर किलोमीटर 16 रुपयांनी वगैरे तरी भेटतं ते. पण एवढं तर पिकअप त्या टायमिंगला थोडाफार लांब असतो. बाकी ओलाला हेच की कंटिन्यू नसतात आणि सगळ्यांना माहिती आहे ट्रिप त्याच्यामुळे लगेच गायब होतं. कारण सगळे जास्त करून सगळ्यांना माहिती आहे की ओलावर चांगली रेट आणि सगळेजण ओला जास्त करून यूज करतातच. बघूया काय होतं आपल्याला. इथं आता आपण इथं स्वारगेट जवळ आहे तर इथनं बघूया काय होतं. इंटरसिटी लागते का लोकलमध्ये बघूया काय. लोकलमध्ये अजून 500 600 गॅस 2-3 टिपा पडल्या तर बरं होईल. म्हणजे 2000 किंवा 2500 5 झाले तरी ठीक आहे. 1100 झालं ना बघूया किती लागतं पुढची ट्रिप चांगली लागते का. कल्याणची ट्रिप पडते 4 तास. 4 तास कोण घालून जाणार आहे कल्याणला. आता 4 तास म्हणजे 3 वाजले. 4 5 6 7 वाजेपर्यंत ड्रॉप होईल. काय फायदा नाही आपल्याला. मग आपल्याला रिकामा देण्यापेक्षा न गेलेलं बरं लोकलमध्ये करूयात. मला ही नवी मुंबईची असते तर मी आरामात ॲक्सेप्ट केली असती. कारण मला आता 4 वाजलेत तर 5 6 7 ते 6:30 पर्यंत ड्रॉप झाला असता. आता जर आपण ही ट्रिपची घेतली असती कल्याणची तर जायला कमी 8 वाजले असते. त्यापेक्षा न गेलेलं बरं. बघू आता लोकलमध्ये कशा पुढची ट्रिप एक एक्सेप्ट केलेलं आहे. नंतर ओलाकडनं भेटले 237 जे किती आहे सांगवीला ड्रॉप करायचं आहे. म्हटलं चालते चला जाऊया. कारण त्या साईडनं जाऊन मग परत कुठले बघा पिंपरी चिंचवड रावेत किंवा सिटीकडली म्हणजे 1300-1400 रुपये तरी आपली अर्निंग होती. सकाळपासून 1100 रुपये झालेत. बघू आता काय होते. 4 तर वाजले. 4 जायला 1 तास 5 6 7 कमीत कमी 2500 टोटल अर्निंग व्हायला पाहिजे. अजून सकाळपासून मी गाडी काढली तेव्हा असं पायामध्ये
12:15 सकाळी गाडी काढली आहे. तर ट्रिप ड्रॉप केली 247 भेटलेत टोटल, म्हणजे आतापर्यंत आपले झाले 1350 आसपास, 1350च्या आसपास काहीतरी रनिंग झाली आहे. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. थोडंफार नाश्ता वगैरे पण करून घेतो मी जरा, मला सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो आहे, त्यामुळे खाल्ला नाही. बघूया काय होतंय. आता हा इथं न्यू सांगलीमध्ये कारण एक लागलेली मुंबईची, म्हणलं मुंबईला कोण झालं वाकड मिस झाली. 174ची होती. ठीक आहे, बघूया. तर आत्ता जरा ट्रॅफिक झाले, 6 वाजून गेलेत, तर थोडेफार रेट चांगले भेटतात. ते आलेत रेट, म्हणजे जे दुपारी भेटत होते 10-11 रुपये त्यापेक्षा तरी खूप बेटर दाखवत आहे रेट. तर फक्त बघू एक मोठी ट्रिप कुठली तरी पकडूया पिंपरी चिंचवडसाठी. आता स्टेशनला मागाची ट्रिप ड्रॉप केली, 235 रुपये काहीतरी आलेत. तर टोटल माझ्यामध्ये 1500 काहीतरी रनिंग झाली. अजून 1000 रुपये जरी काढले तरी आपलं ओव्हरऑल टार्गेट काढून 2000 रुपये तरी वाचतील. पण टार्गेट तर माझं 2300चं होतं, पण बघूया जेवढं होईल तेवढं करूयात. आता 6 वाजलेत, 12 वाजता आपण गाडी काढलेली. तर बघूया आता किती वेळ लागतं इथं ट्रिप पडायला. आता हा इथं सिग्नलवर माझं आहे की बाबा भले राईड वगैरे आहे तर कमीत कमी 2000 तरी आपले निघले पाहिजे सगळं काढून. ओ पिंपरी कुठं जायचं आता. इथं बघूया OTP 3983. ट्रिप आता ड्रॉप केली आहे. या ट्रिपच्या माझ्यामध्ये 213 भेटलेत. किलोमीटर मी सांगतो, 7 किलोमीटरचे 213, म्हणजे विचार करा 7 30 रुपये परनी भेटली ही ट्रिप. बोला आता थोडंफार ट्रिपचे रेट भेटतात ते विचार करू शकता. आणि 20 मिनिट लागले ड्रॉप करायला. 6.97 आहे आणि 213 रुपये. तर आता 6च्या नंतर जे ट्रॅफिक वगैरे वाढलं त्यानंतर आता पीक अवर्समध्ये भेटते रेट चांगले. बाकी दिवसभर तुम्ही बघितलं असेल कसले रेट भेटत होते. तर ठीक आहे, आता इथं बघू. आता विमाननगरमध्ये आहे इथं तर भेटेल चांगली. एअरपोर्टची टिकीट भेटली तर वेल अँड गुड, नाहीतर मग इथं पिंपरी चिंचवडची एक घेऊया. पिंपरी चिंचवड परत सिटीकडली घेऊया, सिटीकडनं मग परत पिंपरी चिंचवड. एवढ्यामध्ये माझ्यामध्ये होऊन जाईल. आता हे 213 ॲड केले तर टोटल आपले आत्तापर्यंत पुढची ट्रिप पण लागली. असं मी बोललो पिंपरी चिंचवड भेटली पाहिजे. भेटली 353ची काहीतरी आहे. तासभर तर लागेल ड्रॉप करायला. तिथं टायमिंग दाखवलं ना 1 तासभर काहीतरी. तर पिंपरी चिंचवडची तुम्ही एक्सेप्ट केली आहे. तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया आणि तिथं एक रिटर्नची घेऊया. म्हणजे आता 1800 आपली आत्ता सकाळपासून 1800 अर्निंग झाली आहे. टोटल 2100 काहीतरी होईल. मग तिथून अजून 500ची तरी अर्निंग झाली पाहिजे, 500-600ची. बघूया टाईम खूप आहे आता. 7 वाजले जायला. 8 9 9 10 वाजेपर्यंत आपण करूया काम. तर बघूया किती होती आम्ही. तर ट्रिप ड्रॉप केली. 360 भेटले या ट्रिपचे. बोला तासभर तरी लागणार. 7:54 झालेत आणि टोटल आपली सकाळपासून अर्निंग झाली 2168. अजून म्हणजे 2200 पकडा, 22. अजून 400 तरी पाहिजे. आता ही देवची बघूया कुठं लागते पुढची ट्रिप. एक राईड लागली रॅपिडोची 367 आहे. कात्रज चौकाची वगैरे. कात्रज तर निवड आलं तर म्हणलं ठीक आहे चालतं. जर हायवेनी जायला भेटलं तर हायवेने लवकर जाईल. माझ्या 40 ते 50 मिनिटात ही ट्रिप कंप्लीट होईल. तर मग तिकडनं पिंपरी चिंचवडची घेऊया. म्हणजे आता वाजले 8:36, 9:30पर्यंत ती कंप्लीट होईल. 9:30च्या नंतर मग तिकडनं आपण परतसुद्धा येऊ शकतो. आणि आता तळेगावची पडते 374नी बरोबर. पण बघू काय होतं. आता जागा कस्टमर पहिला पिकअप करतो. रॅपिडो जायला कात्रा ड्रॉप होतो. कात्रजला मग आपण इकडली घेऊया. म्हणजे 27-28पर्यंत होऊन जाईल. CNG 600 750चा गेला की 22100 तरी उरतील असा माझा अंदाज आहे. आता ते कंप्लीट झालं परत. फक्त खिडकी बंद कर. ठीक आहे. हां ड्रॉप केली. याचे 366 रुपये आपल्याला भेटले.
366 ॲड करूया. टोटल 2534 झाले. तर इकडनं एक रिटर्नची ट्रिप भेटली तर माझ्यामध्ये 800 रुपये तरी होतील. तर बघूया ट्रिप भेटण्यावर आहे. लवकर भेटेल. गो टू होम टाकूया. भेटलं की नाही. आता आपल्या स्वारगेटजवळ आलो. स्वारगेटपासून एक वाकडची ट्रिप लागली आहे. 298 का 300च्या आसपास काहीतरी आहे माझ्या मतं. तर जाऊया आता. इथनं तर आहे 1.2 किलोमीटर आहे. जाता आता कॅन्सल नाही केलं पाहिजे. नाव तर पोलीस तर माझ्या नाही कॅन्सल करणार. तर बघूया नशीब काय करूया. कसं मला फोन तर नाही लावला मी. म्हटलं डायरेक्ट जातो लोकेशनवर. कारण असं तर पण जायचं मला घरी. आता कारण वाजले इथं 10 वाजलेत. कारण 15-20 मिनटं इथं आपला टाईमपास झाला पण काही ट्रिप रिटर्न लागली नाही. त्यामुळं आता 10:04 झालेत. तर इथून जायला माझ्यामध्ये तासभर पकडायचं 11 वाजता घरी जायला. त्यामुळे जाऊया पटपट. आणि जाता तसं एजो करायचं आहे. गावाला उद्या बोलेल की उद्या 10 वाजेपर्यंत या. कारण उद्या मला मुंबईवरून एक बुकिंग आहे. मुंबईवरून रावेतला यायचं आहे. तर मी इथनं बुकिंग घेऊन गेलो तर ते त्यांना पण काय 4-5च्या नंतर निघायचं 3च्या नंतर वगैरे. तर सकाळी 10 वाजेपर्यंत जर इथून निघालो 10-11-12 वाजेपर्यंत जरी कुठली ट्रिप ड्रॉप केली तिकडनं मग त्यांच्याकडे जाऊ शकतो. यायचं आपल्याकडं ट्रिप आहे म्हणून आपल्या फक्त जायची पाहिजे तर आपल्याला परवडत आहे. बघूया काय होते. उद्या आता फक्त घरी जायचं आहे याच्यावर पहिलं. तर उबर याच्यावर आता ऑफलाईन जाऊया. हां अपडेट उबरला कुठला तरी अपडेट आला. आता काय माहीत काय प्ले स्टोर अपडेट आलं. सगळ्यांनी ॲप अपडेट करून घ्या. आता मला दिसल्यावर मी सांगतोय ऑनलाईन असताना. तर आता चला ओलाची ट्रिप आलो कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमर कुठं आहे. कॅब केली आम्ही तिथे झाली ना. हां तिला तिकडे उतरायचं आहे. मग बालेवाडीमध्ये मग तिला तिथे ड्रॉप करू आम्ही पुढे येतो. हो काय झालं कोणी जाणार कुठं बालेवाडीकडनं जाणार आहे. तुमचं लोकेशन काय ड्रॉपची. भूमकर चौकाच्या पुढे आहे ना पाविलन सोसायटी तिथे. भूमकर चौक ना. हां मग बालेवाडी वगैरे नाही औंध मार्गे जाणार आहे गाडी. हां परत कुठं कॅब करते तिकडे तिला जाऊन. तू मिडल सेंटर सांगते उतरत तिथं. मग तुम्ही तिथे थांब. तू तिथे थांब. तुम्हाला कोणा बालेवाडीला ड्रॉप करायचं का. पण त्या स्टॉपचा ऑप्शन असेल ना स्टॉप करा. तुला कुठं जायचं कुठं जायचं. तिला ऑफिस पाशी उतरव. ऐक ना चल गाडी काढ. बालेवाडी टाक. डायरेक्ट इन्शुरन्स टाक. तर शेवटची ट्रिप मारली त्याचे आपल्याला 323 रुपये भेटलेत. 323. आता इथं आपण भूमकर चौकाच्या अलीकडंच आहे. मग इथं आपल्याकडे ऑनलाईन CNG पंप आहे. तर CNG टोटल आपली आजची अर्निंग तर झाली आहे बघा 11 तास झाले कामात. सकाळी 12-12 निघालो. टोटल 2857 रुपये झालेत. ते CNG माझ्या मते माझा आता 700 का 650 जाईल. बघू कितीचा जातो तेवढा मायनस म्हणून आपली आजची अर्निंग बघू. तर मित्रांनो जसं बोललो की गॅस बसेल तर 602 रुपयाचा गॅस बसला आहे. मला अंदाज होता 650-600चा. तर मला तर वाटतं म्हणजे 650चा टोटल बसला पाहिजे होता फुलमध्ये. पण कदाचित प्रेशर नसेल त्यामुळे 600चा बसला आहे. टाकीत तर फुल दाखवते. कांड्या सगळ्या फुल दाखवतात पण ते लगेच कमी होईल मला एवढा एक्सपिरियन्स त्या हिशोबाने. तर आता आजच्या अर्निंगमध्ये आपण 600 मायनस करूया. 602 मायनस केलं तर ओव्हरऑल प्रॉफिट आपलं कुठलं 2255 रुपये. एवढं म्हणजे असं बोलायला गेलं तर वाईट पण नाही झालं. 11 तास ठीक आहे. गाडी कमी फिरली. गाडी टोटल 190 फिरते. आता जर आपण हे जर 2600-2700 प्रॉफिट किंवा 3000 प्रॉफिट करायला आपण इंटरसिटी फिरतो त्यामध्ये किलोमीटर थोडेफार एक्स्ट्रा होतात. म्हणजे येऊन जाऊन समजा 250 ते 270 किलोमीटरच्या आसपास होतात. तर आता आपलं तर झाले 190मध्ये. आता मी इंटरसिटी आज घेतली नाही का तुम्हाला मध्ये रिकामं येण्यापेक्षा म्हणून नको आपलं इथं आपले हे एवढी इंटरसिटीमध्ये कसं होतं माहिती आहे का. इंटरसिटीमध्ये कसं होतं माहिती आहे का. जर आपण गेलो ना जर रिटर्न भाडं भेटेल नाही भेटेल कधी भेटेल त्याची काही गॅरंटी नाही. 100% श्युरिटी नाही आपल्याकडं. पण जर आपण लोकलमध्ये काम केलं ना दिवसाचं मी सांगतो लोकलमध्ये दिवसा काम केलं ना एवढी आपल्याला एक गॅरंटी असते की बाबा आपण काही पण कसं पण करून 2000 रुपये आपलं प्रॉफिट काढू. जसं आज मी फक्त लोकलच मारलं. आज दिवसभर बघ तुम्ही बघितलं असेल कसे लोकल मारलं काय वगैरे. आणि ओनली मीटर वगैरे हे मी काय बोलतो आउटसाईड तुम्ही जाणार असेल ना आउटसाईड गेलं तर तिथं विचारा
तिथं असं करा विचारांचं आपल्याला आपला चान्सेस त्यांना पण माहिती आहे गाडी भेटत नाही तिथनं लवकर. जसं माझं एकदा 4-5 आपल्या शिवजयंतीच्या दिवशी सासवडचं झालं सेम तसंच बोलतोय मी. त्या टायमिंगला मी सासवडला जाऊन आलो, माझं त्यात काम झालं. प्लस गाडी पण ॲव्हरेज चांगलं देते तुम्हाला. माझी 2 कांडी उरलेली तरी माझी गाडी टोटल 190 किलोमीटर चालली 2 कांड्यामध्ये. म्हणजे 2 कांड्या बाकी आहेत आणि बाकी ओव्हरऑल टाकी कमी झाली. तर हेच बोलायचं की गाडीचा ॲव्हरेजसुद्धा आपल्याला यामध्ये या लाईनमध्ये वगैरे तो मॅटर करतो. प्लस मला हे पण माहीत असलं पाहिजे की पिकावर चालू झालं, पिकावरमध्ये रेट वाढतो. जसं माहिती मला 6 किलोमीटरचे 223 दिलेले, जिथं पूर्ण किती सकाळी 210 हे 14-15 किलोमीटरची मीटरला देत होते मॉर्निंगला किंवा आफ्टरनूनच्या टायमिंगमध्ये. ते तुम्हाला 6च्या पीक कवरमध्ये बंड गार्डनमधून विमाननगरला जायला दिलेले. विचार करा, असे पण चेंजेस होतात. प्लस एका रेल्वे स्टेशनची होती ओलाची, पण ओलाच्या ट्रिपमध्ये काय ट्रिपमध्ये रेट चांगले भेटले. पण असं एक दुसरी गोष्ट की पहिल्याच 2 ट्रिप आपल्याला मोठ्या भेटल्या. जशी एक भेटली त्याच्यात झाले ते 400 रुपये, कस्टमरने 500 दिले, मग ती एक मोठी ट्रिप झाली. प्लस तिकडनं एक आपल्याला ती इंटरसिटी म्हणूनच लागलेली, त्याचे 600 रुपये भेटले. तर तो एक प्लस पॉईंट झाला. पण मी आता हेच बोललो, जर समजा बायचान्स तुम्हाला असं म्हणजे मला तर जाणून आलं की तिथं अर्निंगमध्ये थोडाफार फरक पडला आहे. आता हेच जर 11-12 आधी हे जो टार्गेट झालं बोलत, जो माझा आधीचा टार्गेट होता, आधी जे माझे टार्गेट व्हायचे ते 10 तासात किंवा 9.5 तासात वगैरे पूर्ण व्हायचे. आता बघा तुम्ही लगभग 11 तास झालेत. मी सकाळी 12 वाजता निघलो होतो, 11 तास ड्युटी झाली आहे माझी. तर माझा प्रॉफिट हेच की सगळं काढून 2235 रुपये उरला आहे. तर आता डायरेक्टली अर्निंगबद्दल बोलतो. आपल्या चॅनेलच्या डे 50 पर्यंत टोटल अर्निंग झाली आपली 1,12,320 रुपये. प्लस यामध्ये आजचं प्रॉफिट करूया 2255. तर ओव्हरऑल आपल्या चॅनेलच्या डे 51 पर्यंत झालेत 1,14,575 रुपये. तर आता उद्याचा प्लॅनिंग आपला थोडा वेगळा असणार आहे. माझा विचार झाला उद्या विचार झाला मला एक बुकिंग आहे मुंबईवरनं पुणे रावेची. तर इथनं मला सकाळी फक्त इंटरसिटी लवकर भेटली पाहिजे. नाही भेटली तर मी विचार करतो की त्यांचा टायमिंग इव्हिनिंगमध्येच आहे 3-4च्या नंतर. तर माझा हाच विचार झाला की सकाळी 10 वाजता गाडी काढूया. 10 वाजता काढून जर 15-20 मिनटं वेळ बघूया, इंटरसिटी नाही लागली तर लोकल तिथं मारूया 1-2 तिथं आजूबाजूला. लोकल मारून मग जाऊयात आपण पुण्या मुंबई साईडला वगैरे किंवा लोणावळ्यावरनं रॅपिडोची जर ती भेटली लोणावळ्यावरनं तर वेल अँड गुड. कारण रॅपिडोला खरंच इंटरसिटीमध्ये रेट चांगला भेटतो सगळ्या ॲपपेक्षा. ठीक आहे, म्हणजे जर आता उबर 2300 घेत असेल कस्टमरकडनं तर आपल्याला त्याचे 2000 भेटतात. पण जर रॅपिडो घेत असेल तर 2300 किंवा 2400 घेतात, ते पूर्ण आपल्याला भेटतात. असा एक रॅपिडो फायदा असतो. प्लस टोल वेगळ्या, टोलचे पैसे वेगळे असतात. मला जेवढा वेळा रॅपिडोची टिप पडली आहे ना तर रेट चांगला भेटला आहे. पण मला पडतात रॅपिडोच्या इंटरसिटी मला पडतात. मी किती वेळा तुम्हाला दाखवले सुद्धा. तर बघा काय होतं उद्याचं प्लॅनिंग. आता ते उद्या जेव्हा मॉर्निंग होईल तेव्हाच कळेल. तर चला मित्रांनो, आता जातो 11 वाजे पहिलं जातो. मला रात्रीच व्हिडिओ एडिटिंग एक तरी करून झोपतो, म्हणजे उद्या सकाळी अपलोड करता येईल. तर चला भेटूया उद्या. आणि माझ्या असे डेली जर्नी बघण्यासाठी जर तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर डायरेक्ट मेसेज करा. तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थोडाफार आत्ता सध्या गोवानालाच एक लाईनअप चालू आहे माझा. नाहीतर खूपच वर खाली झालं. माझे इंस्टाग्रामचं अकाउंट जमीन म्हणजे ते बंदच ठेवलं, त्याच्यावर काही अपडेट होईना माझे व्हिडिओज वगैरे माझ्याकडनं. टाईमच एवढा भेटत नाही, पण ट्राय करतो आता परत पहिल्यासारखं सगळं हे करण्यामध्ये. फक्त हेच की थोडं डिस्टर्ब झालं आपण, कारण बिझनेसच नव्हता होत. म्हणजे मेन गोष्ट जे स्ट्राईकच्या अगोदर माझ्याकडं व्हायचं प्रॉफिट, सकाळी निघायचो 10च्या आसपास, 11-12 वाजता ते रिटर्न मी 8 ते 7 ते 8 वाजेपर्यंत मी रिटर्न यायचो अर्निंग वगैरे करून. तर ते आता सध्या पॉसिबल होत नाही, थोडेफार चेंजेस झालेत. तर तोच विचार करतोय आता की कसं सगळं नीट व्यवस्थित होऊ द्या. एकदा व्यवस्थित झालं तर कसं व्यवस्थित लाईन राहिलं ना तर ओके होऊन द्या. कारण तुम्ही पण समजू शकता आता मंथ एंड आले आणि एक 10 महिना 28 दिवसाचा ते. त्यानंतर 1 तारखेला हे सगळं सेम रूम रेंट, कार EMI वगैरे ते सगळे खर्च असतात सगळ्यांसमोर. तर हे एकदा सगळं निपटू द्या, त्यानंतर एक सुरळीतपणा चालू होईल. त्यानंतर बघूया कसं करायचं, काय करायचं. बाकी मला काय जायचं कमेंटमध्ये गोव्याच्या व्लॉग मी रेकॉर्ड करून ठेवला आहे सगळं डोक्यात आहे. पण एडिट करायला टाईम लागून तो राहिला आहे, पण लवकरच तो सुद्धा एडिट करेल, त्याला टेन्शन घेऊ. तर जातो आता घरी आणि व्हिडिओ अपलोड करतो उद्यासाठी. आणि जर कोणाला डाऊट असेल तर नक्की विचारा. मी तुम्हाला हे पण सजेस्ट करेन, सध्या मार्च जर कोणी अशी नवीन गाडी वगैरे घेत असेल तर मी हेच बोललो, जरा मार्च एंडिंगपर्यंत थांबा तुम्ही. त्यानंतरच तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. लगेच आता निर्णय नका घेऊ, कारण खरंच बिझनेस थोडा स्लो चालू आहे अजून. काय असं आता मी पण गेल्या वर्षी म्हणजे आता टोटल 1 वर्ष होईल मला माझं यूट्यूब चॅनल चालू करू आणि डेली व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यावरनं. कारण एवढा आठवतं मी 1 मार्चपासून चालू केलेलं, गाडी गेल्या शिवजयंतीला घेतलेली. तर मी पण हेच बोललो की जरा थांबा तुम्ही पण 1-8 महिन्यावर वगैरे आणि बघूया कसा बिझनेस होतो काय होतं. कारण मला पण आठवतं ज्या टायमिंगला मी आलतो पुण्यामध्ये ही माझी वॅगनर घेऊन, त्या टायमिंगला रेट 10 ते
12 रुपये 13 रुपये असं चालत होता. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघताल तर बघू शकता त्याच्यात. पण एवढंच होतं की त्यामध्ये राईड कंटिन्यू होता, नॉन स्टॉप राईड होत्या. रेट भले 12 ते 13 किंवा 10-12 असेल पण राईड कंटिन्यू होत्या. ठीक आहे. तर नंतर हळूहळू ओनली मीटर आलं, ते सगळं पावसाळ्यात तर सगळ्यामध्ये रेट चांगलेच होते आणि बिझनेस पण चांगलाच होता. तर त्यामुळं एवढं जाणवलं नाही की मी मार्च आणि मार्चमध्ये एप्रिल मेमध्ये म्हणजे फक्त मी ताणलं असेल 12-13च्या रेटनी. त्यानंतर मग पावसाळ्याला ऑटोमॅटिक रेट वाढला होता. तर थोडेफार मग माझा भाव आला, मग आम्ही दोघं काम करायला लागलो. तर त्यामुळे थोडेफार चेंजेस वगैरे झाले. आणि कारण मी मार्चमध्ये गाडी घेतलेली प्लस एप्रिलमध्ये मी झारखंडला गेलो. तिथं माझ्या आय थिंक 10 दिवस तिथे माझे गेलते. तर असे थोडे दिवस डिवाईड झाले, त्यामुळं एवढं काय जाणवलं नव्हतं. या टायमिंगला फेब्रुवारी महिना काढला, इथं समजतंय मार्च एंडिंगमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात. तर बघूया काय होते, काय चेंजेस होता की नाही, तर काय झाले चेंजेस नक्की मी अपडेट करेल तुम्हाला. तर चला तर मित्रांनो, झालं खूप लेट. जर माझी डेली जर्नी बघायची असेल आणि माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर भावा नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक दे. चला भेटूया उद्या.